हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा माझ्या यूट्यूब चॅनलवर. काय झालं परम? नाही नाही ते आपलं नाही, कामाचं नाही आहे. तर आता घड्याळात वाजले 9:30. मी चालले आता हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की पप्पांना ॲडमिट केलेलं. तर आता मी एकदम पटापट घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक केला, त्यांचा डबा पण केला आणि आता मम्मी येईल इकडे, थोडा वेळ आराम करेल. कारण बिचारी कालपासून हॉस्पिटलमध्येच आहे आणि रात्रभर झोपलेली पण होती. म्हटलं चला आता मम्मीला थोडा आराम करायला घरी सोडू आणि आपण तिकडे जाऊ. आणि मम्मीने काही नाही, आल्यावर स्वयंपाक वगैरे केला असता, पण नको, बिचारी रात्रभर तिथे जागी असेल का झोपली नसेल. तसा स्पेशल वॉर्ड घेतलेला आहे, पण तरी माहिती आहे की आपल्याला हॉस्पिटल म्हटलं की कोणालाच झोप लागत नाही. त्यामुळे म्हटलं बिचारी आली का निदान थोडी आराम तरी करेल, झोपेल. म्हणून मी पूर्ण सगळं करून घेतलं. मसुरा बनवला, पोळ्या टाकल्या, फक्त भात राहिला लावायचा. ते पण आता मम्मीला सांगेल की 12 वाजता लाव, म्हणजे पप्पांना गरम राहील. तर ठीक आहे, चला आता जाऊ हॉस्पिटलमध्ये. परम बघा इकडे, परम आहे. परम काय बोलायचं तुला? काय बोलायचं? नमस्कार कर ना त्यांना. आज तू नमस्कार नाही केला ना. त्यांना म्हण नमस्कार. गाडीवर बसून नमस्कार करून दाखव. पलमची न्यू न्यू गाली. नको नको, सोप्यावरून खाली पडेल. ते मला ना फरची वगैरे पुसायची होती ना, झाडू मारायचा होता. मग त्याच्या सगळ्या गाड्या मी वर ठेवलेल्या. चला आता सगळं त्याची खाणं पिणं सगळं झालंय पोरांचं. तर जाते मी हॉस्पिटलला, तर दाखवते तुम्हाला त्यांना कसं ॲडमिट केलंय. बाबांना ॲडमिट केलं ना. बाबा कुठे आहे? दवाखान्यात. आता आजींजवळ राहा तू. आजी येतील आता घरी. हा, आजीना त्रास नाही देणार ना? हा, व्हेरी गुड, हुशार आहे माझे बाल. चल त्यांना म्हणा मम्मी चालली, बाय बाय. अगो बाई अगो बाई. चला दिखते आता मी. काय? चला आता येते मम्मी इकडं. आता मम्मीला सोडते घरी. आता चालली आहे वरती, चालले वरती हॉस्पिटलमध्ये. चला बघते आता काय केलं यांनी, काय नाही. आज कुठे गेले? हे बाथरूममध्ये गेले असते. ही अशी आहे यांची प्रायव्हेट रूम. हे पाही मशीन आहे की ज्याने सोडियम सप्लाय होतोय. पप्पांचं सोडियम आणि पोटॅशियमची लेवल कमी झालेली आहे. झालं असं की मी दुपारी आले घरी 3 वाजता. तुम्हाला तिथला व्हिडिओ घ्यायचं विसरून गेले, कारण दवाखाना म्हटला की खूप सारं घाई गर्दी आणि खूप थकायला पण होऊन जातं. मग 3 वाजता आले. त्याच्यानंतर माझं जेवण वगैरे बाकी होतं, मग जेवण वगैरे केलं आणि आता चालू आहे रात्रीचा स्वयंपाक. आता वाजले आहेत तरी 8 वाजत आले. तर मग म्हटलं चला, मग नंतर आठवलं की अरे आपण ब्लॉग केलाच नाही, आल्यावर त्यांना सांगितलंच नाही की आपण घरी आलो. म्हणून मग आता करत होते रात्रीचा स्वयंपाक. घरी आली आहे सिस्टर. हे बघ किती घाम फुटलेला आहे. भाकरी केल्या आणि आली वरती. म्हटलं चला 2 मिनटं आपण ब्लॉग करून घेऊ. आता सिस्टर आलेली आहे, ती पण जाणार आहे पप्पांकडे. तिलाही पप्पांना बघायचं आहे. मग तिला म्हटलं आलीस तर जेवण करून जा, परत ये जा जा. त्याच्यामुळे उद्याही पोरांना शाळा आहे अजून. पोरं बघा इकडे, इकडच्या बेडरूममध्ये काय करतायत बघू बरं. अरे पोरांनो काय करताय? हे बाई आमची पब्लिक पा कशी बसलेली पा. या पोरीचे 10वीचे पेपर आहे आणि TV पाहू राहिली. कोणता पिक्चर आहे रे हा? भेडिया. यांची तर मज्जाच आहे या पोरांची. एकीला ताप आलेला आहे कोपऱ्यातली. एक आहे 10वीला, तिची पिक्चर बघते. उद्या पेपर नाही वाटतं म्हणून, परवा आहे म्हणून आज पिक्चर बघायचा. आणि हा माझा कार्टून. छोटा कार्टून रे. छोटा कुठे आहे?
चाललो. ओ बबडी, मी विचारलं छोटा कार्टून कुठे? बाग माझं छोटं कार्टून पण कसं चढत चढत येतंय. कुठे गेली होती तू? कशा ऐकू गेलं छोटा कार्टून कुठे? छोटा कार्टून तू बनाना आहे. चला याला खा, मग खा याला बनाना. या खाऊ घेऊ आपण. खाऊन घे तुला बनानाला. तू काय खातोय हातात? काय हे कोणतं बिस्किट आहे? ओरिओ. त्यांना सांग. वा छान छान. बाई एवढं एकदम नाही खायचं, तोडून तोडून खायचं. बाय. शिवाय शिवाय त्याचा पहिला पुढा पण तूच खाल्ला. गप्प बैस. छान आहे पमा. ऐ साहेब गाडी ठेव ग, आवाज नको करू. चला आता जाते मी खाली. पुन्हा मला करायचंय स्वयंपाक. अजून जायचंय हॉस्पिटलमध्ये. हे बघाय माझं लहान पा कसं आलं. चला आता मी काय भाजी टाकते तुम्हाला दाखवते आणि बोलतेच थोड्याच वेळात. आत्ता सगळं आवरलं माझं. तरी किती वाजले? 11:30 वाजत आलेले आहेत. आणि झालं असं की हॉस्पिटलमध्ये गेलो. परत त्यांना डब्बा वगैरे दिला. त्यांचं जेवण खाऊन झालं. बहीण आलेली होती, मग ती भेटली. तिचं जेवण वगैरे आमच्या सगळ्यांचं आवरलं आणि आता ते गेले त्यांच्या घरी. पमा थांब बबडी, पमा थांब. पमाला काय घाई झालेली आहे, लाईट बंद करायची. हो हो 2 मिनटं. तर चला मग 2 मिनटं थांबशील का? चल तू बोल त्यांना. व्हिडिओ आवडल्यास तू काय पितोय त्यांना दाखव. काय पितोय? दुधू दाखव. अरे वा. चला बघा एवढे 12 वाजत आले पण पोरं सुद्धा माझे अजून जागे आहेत. उद्या पुन्हा उठायचंय, लवकर जायचंय मला हॉस्पिटलला. त्यामुळे सगळं आवरायचं राहील सकाळी पण फटाफट. त्याच्यामुळे चला आता ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट.